हालेलुया, मोठ्यानं हालेलुया। सगळेजण आहेत तिथंच। इस समय में हम प्रभु के वचन में थोड़ा सा स्टडी करेंगे और कुछ सीखने की हम कोशिश करेंगे। उसके लिए हम एक वचन शास्त्र भाग पढ़ेंगे, मैथ्यू चैप्टर 24 42 से 44। मत्ती याचं 24 अध्याय 42 ते 44 वचन वाचा कुणाला मिळालं तर। म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही। आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते। म्हणून तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल। हालेलुया। सर्वांनी वाचलं, ज्यांनी काढलेलं आहे सर्वजण वाचलं ते वचन। म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही। आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते। म्हणून तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल। शेवटच्या काळासंदर्भामध्ये हे वचन आहे आणि या वचनामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात आणि त्या दोन गोष्टींच्या वरती मी आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। इस शास्त्र भाग में, इस वचन में दो बातें हम सभी लोगों के लिए बताई गई है। लास्ट जो डेज रहेंगे उस डेज में हमें क्या करना है उसके बारे में इधर बताया गया है। तो पहली बात इसमें बताई गई है कि 42 वचन में कि म्हणून जागृत रहा, इसलिए आप जागते रहो, ताकि प्रभु कब आने वाला है ये हमें पता नहीं। वो प्रभु कभी भी आ सकता है हम सभी को लेने के लिए। तो हमें पहला काम करना है, इस लास्ट दिन में हम जब जीवन बिता रहे हैं तो हमें क्या करना है, जागरूक रहना है। हालेलुया। और दूसरी बात 44 वचन में कही गई है कि तुम्ही ही सिद्ध असा, और हमें क्या करना है, हमें तैयार रहना है, हमें प्रिपेयर्ड रहना है। दो बातों के ऊपर हम आज थोड़ा सा गौर करने की कोशिश करेंगे। पहली बात है कि जागृत रहना है, आपल्याला जागृत राहायचं आहे। आणि दुसरी गोष्ट की आपल्याला सिद्ध असायचं आहे, याचा अर्थ की आपल्याला तयारीमध्ये राहायचं आहे। हालेलुया। ज्याप्रमाणे दौंडला काही लोक गेलेले होते आणि ज्याप्रमाणे आता सप्टेंबरमध्ये सुद्धा एक मीटिंग आहे दौंडला, पास्टर अँड लीडर्स, तेव्हा त्या मीटिंगला जायचं असल्यास आपण काय करतो, आपण स्वतःची तयारी करतो। कुठं तर जायचं असेल तर आपण असंच उठतो आणि जातो का, नाही, आपण काय करतो, काहीतरी तयारी करतो। आपण कपडे घेतो किंवा तिथं गेल्यानंतर आपल्याला काहीतरी साहित्य लागणार आहे त्याची आपण तयारी करतो। त्याप्रमाणे आपल्याला स्वर्गामध्ये येशू घेऊन जाणार आहे आणि येशू सोबत जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला कसं असावं लागेल, तयार राहावं लागेल। हालेलुया। म्हणून दो बातें परमेश्वर हमसे बात कर रहा है कि हमें जागरूक रहना है और दूसरी बात कि हमें सिद्ध रहना है, हमें प्रिपेयर रहना है, हमें तैयार रहना है। तो इस दोनों चीजों के ऊपर, ये दो बातों के ऊपर हम थोड़ा सा गौर करेंगे। त्यासाठी पहिला मुद्दा आपण जागृत राहण्याबद्दल आपण पाहणार आहोत। हालेलुया। किती जण इथं जागृत आहेत, तुम्ही जागृत आहात? हालेलुया। आता अब हम जागृत है, इधर जितने भी लोग इधर बैठे हम जागृत है। जागरूक है इसका मतलब कि साइंस हमें कहता है कि हम हालचाल कर रहे हैं, हम बोल रहे हैं, हम देख रहे हैं, इसलिए हम जिंदा है और हम क्या है, जागरूक है। जब हम सोते हैं तब हम जागरूक रहते हैं क्या? नहीं। क्यों नहीं रहते? क्योंकि हमें पता नहीं चलता आजू बाजू में क्या चल रहा है। हाँ, हमें पता नहीं चलता। इसलिए पहली बात कि हमें जागरूक रहना है, इसका मतलब कि हमें एक तरफ से जिंदा रहना है। हमें मालूम पड़ना चाहिए कि हमारे आजू बाजू में क्या हो रहा है। हालेलुया। जब हम जागरूक रहेंगे, जब हम जीवित रहेंगे, तभी हमको पता चलेगा कि आजू बाजू में क्या चल रहा है। हालेलुया। जब हम नींद में रहेंगे तो हमें पता नहीं चले। कभी कभी महाराष्ट्र में ऐसी घटनाएं घटती है कि कभी कभी रात में कुछ घटनाएं घटती है, सुबह होते हुए लोग आश्चर्यचकित हो जाते हैं कि क्या हुआ। हाँ, हमें पता नहीं चलता क्योंकि हम नींद में रहते हैं। इसलिए हमें परमेश्वर के साथ जाना है। येशू इस दुनिया में आया, वो येशूनं त्या क्रुसावरती स्वतःचं जीवन वाहिलं। कशासाठी वाहिलं? आपलं पाप त्यानं वाहिलं आणि पापासाठी तो आपल्या मरण पावला। तो पुन्हा जिवंत झाला
आणि तो पुन्हा सर्व लोकांच्या समोर पुढे गेला, स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि तो स्वर्गामध्ये कशासाठी गेलेला आहे? आपल्या सर्वांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे. आपल्या सर्वांना एक दिवस तो घेऊन जाणार आहे, त्यासाठी तो स्वर्गामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी तयारी करत आहे. आणि जर तो परमेश्वर, तो देव बाप आपल्यासाठी एवढं कष्ट करत है, वो परमेश्वर हमारे लिए इतना श्रम कर रहा है, तो हमें भी ये दो बातें पर हमें गौर करना है, हमें जागरूक रहना है. इसका मतलब कि हमें जिंदा रहना है, हमें आजू बाजू में क्या चल रहा है उसके ऊपर हमें ध्यान देना है और हमें कैसे जागरूक रहना है. जब हम जागरूक रहेंगे तभी हमको पता चलेगा कि यीशु आया है क्या नहीं. हालेलुया. जब हम जागृति रहेंगे तब हमें पता भी नहीं चलेगा कि कब यीशु आएगा और कब वो जो जागरूक लोग हैं उनको लेके वो चला जाएगा. इसलिए हमें क्या करना है? जागरूक रहना है. जागरूक रहना है इसका मतलब ये नहीं कि हमें रात में सोना नहीं है. हालेलुया. रात होगी तो हमें सोना है, लेकिन आध्यात्मिक बातों से हमें जागरूक होना है. हालेलुया. जागरूक होना है इसका मतलब कि हमें प्रेयर में बढ़ना है, हमें प्रभु के वचन में बढ़ना है, हमें एक दुसरे की सहभागिता में बढ़ना है. आपल्याला प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, वचनामध्ये वाढायचं आहे, आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपल्याला वाढायचं आहे. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टींना महत्व देणार, जब हम आध्यात्मिक बातों को हम अपने जीवन में ज्यादा महत्व देंगे और उसी तरह से हम अपना जब जीवन बिताएंगे, इसका मतलब है कि हम सब लोग जागरूक है. हालेलुया. जागरूक का मतलब मालूम पड़ा कि जब हम आध्यात्मिक बातों को महत्व देते हैं और हमारे पर्सनल जीवन में भी आध्यात्मिक बातों को महत्व हम देते हैं. सिर्फ चर्च में आने के बाद महत्व देना ये अन्य बात है, लेकिन जब हम घर में रहते हैं, घर में भी हम आध्यात्मिक बातों को महत्व देने वाले जब लोग बनते हैं, तब हम जागरूक रहते हैं. हालेलुया. समजला फरक? की फक्त चर्च मध्येच आपण प्रार्थना करून चालणार नाही. मी घरामध्ये एकटा असल्यानंतर मी प्रार्थना करतो, मी देवाचं वचन वाचतो, मी परमेश्वराच्या सहभागितेमध्ये वेळ घालवतो आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी करायला पाहिजे त्या मी करतो. याचा अर्थ की मी काय आध्यात्मिक जीवनामध्ये जागृत आहे. मी शरीराने जागृत असून उपयोग नाही. हालेलुया. जर मला स्वर्गामध्ये जायचं आहे, मुझे यीशु के पास जाना है, यीशु जब मुझे लेने के लिए आएगा तब उसने मुझे लेना है, इसके लिए हमें क्या करना है? जागृत रहना है. त्यासाठी आपण काही वचन वाचणार आहोत. पहिले थेसल याचा 5वा अध्याय 6वे वचन. 1 थेसल 5 चॅप्टर 6 वर्स. म्हणून आपण इतरांसारखं झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावं. इथं काय सांगत आहे? यासाठी तुम्ही इतरांसारखी काय करू नका, झोप घेऊ नये. जो दूसरे लोग नींद में है, उनको उठने का मन नहीं कर रहा है, उन लोगों के समान हमें नींद में नहीं रहना है. हालेलुया. अभी ये नींद में रहने वाले कौन लोग हैं? वो भी विश्वासु ही लोग हैं. हालेलुया. और इस दुनिया के लोग वो जीवित नहीं है, वो दुनिया के लोग ते जिवंत नाहीत, ते जागृत नाहीत, परंतु आपल्या लोकांच्या मध्ये सुद्धा काही लोक कसे आहेत? झोपेमध्ये आहेत. जिनका ये वृत्ती रहता है कि चलना है, चलता है, चलने दो. हालेलुया. आज चर्च नहीं गए तो कुछ फर्क नहीं पड़ने वाला. हालेलुया. चलता है, चलने दो. आज बाइबल नहीं पढ़ा, आज प्रार्थना नहीं किया, कुछ नहीं बिगड़ने वाला. हाँ, मैं मेरा काम देखता हूँ, मैं दुनिया के कामों में बिजी रहता हूँ. ऐसा जो सोच विचार करते हैं वो क्या है? वो नींद में है लोग, उनको कुछ लेना देना नहीं है. ऐसे लोग जागरूक नहीं होंगे तो उसका परिणाम उसको भुगतना पडेगा, त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागणार. म्हणून यावर आपण इतरांसारखी झोप येऊ नये, इसलिए हमें जो दूसरे लोग नींद ले रहे हैं उसी तरह से हमें नींद में नहीं रहना है. हालेलुया. हमें जागरूक रहना है, हमें आध्यात्मिक बातों में जागरूक रहना है. जब हम यीशु के बारे में देखते हैं, जब गेतसेमने बागे में जब यीशु मसीह गया प्रेयर करने के लिए, तो उसके उस दरमियान के कुछ वचन हम पढ़ेंगे. मार्क 14 अध्याय, मार्क 14 चैप्टर
34 वचन, 37 वचन, 40 वचन और 41. कुणाला मिळाल तर वाचा. 34, 37, 40, 41. 14, 24. त्याला म्हणाला, माझ्या जीवाला मरण काय अति खेद झाला आहे. तुम्ही येथे राहावं, जागृत असा. 37. मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेलेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहावले नाही का? 40. मग पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेलेले आहेत. त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे त्यांना सुचेना. 41. पुन्हा तिसऱ्या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात का? पुरे झाले, घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसाच्या हाती धरून दिला जात आहे. आणि जब यीशु मसीह वो बगीचा में था, गेतसेमने बागे में वो गया प्रेयर करने के लिए, तो उसके साथ कौन था? 3 लोग थे उसके शिष्य. कौन लोग थे उसके साथ? पेत्र, याकूब और यूहन्ना. ये 3 लोग थे. 3 लोगों को साथ में लेके यीशु मसीह गया, उधर प्रेयर कर रहा है. और प्रेयर थोड़ा करने के बाद वो क्या कर रहा है, उसने उसके शिष्यों को बताया था कि क्या बताया था कि आप लोगों को जागरूक रहना है. हालेलुया. आपको नींद नहीं लेना है, आपको क्या करना है? जागृत रहना आहे. या ठिकाणी सांगत आहे की पहिल्यांदा तो प्रार्थना करतो थोडा वेळ आणि त्यानंतर पुन्हा शिष्यांच्याकडे येतो आणि तो सांगत आहे की तुम्ही येथे राहा आणि जागृत असा. आणि पुढे सांगत आहे की परत ते झोपलेत. असं 3 वेळा त्याने काय केले? झोपी. 3 बार वो शिष्य है, वो सो रहे. यीशु मसीह उनको बार बार बता रहा है कि आपको जागृत रहना है, लेकिन वो 3 बार वो शिष्य जो परमेश्वर के चेले थे वो नींद लेने की कोशिश कर रहे हैं. और लास्ट में परमेश्वर बताए की पुन्हा तिसऱ्या खेपेस, याचा अर्थ की 3 वेळा ते शिष्य काय करत आहेत? झोप घेत आहेत. तिसऱ्या खेपेस तो येऊन म्हणाला, तुम्ही अजूनही झोप विसावा घेत आहात का? पुरे झाले, घटका आली आहे. आता बस झालं, आता पुरे झालं. मनुष्याचा पुत्र पापी माणसाच्या हातून धरून दिला जात आहे. अबे यीशु मसीह को वो क्रूस पर जाना पडेगा, इसलिए आप जागते रहो. कधी कधी आपली स्थिती कशी असते? या शिष्यांच्या सारखी असते. कभी कभी हम लोगों का सिचुएशन ये चेलों के तरह होता है कि हम कहते हैं कि अभी हम थोड़ा सा नींद लेते हैं, बाद में बाइबल पढ़ते हैं. अभी हम थोड़ा सा नींद लेते हैं, बाद में प्रार्थना करते हैं. आज संडे है, थोड़ा सा लेट उठते हैं, चर्च को नहीं जाते. आज हम क्या करते हैं? आराम करते हैं. हम क्या करते हैं? थोड़ा सा आराम करते हैं, नींद लेते हैं. ये ऐसे सोच विचार करने वाले लोगों के बारे में ये पैराग्राफ बताया गया है कि हमें नींद में नहीं रहना है. हालेलुया. हमें पर्सनल लाइफ में प्रार्थना करते रहना है, हमें परमेश्वर का वचन पढ़ते रहना है, हमें एक दूसरे के सहभागिता में रहना है. और ऐसा जब हम जीवन बिताएंगे तब हम परमेश्वर के वचन के अनुसार जीवन बिताएंगे. और उसका परिणाम ये है कि जब यीशु मसीह आएगा तो वो हमारे पास आएगा और हमें उसके साथ लेके जाएगा. जब हम नींद में रहेंगे, वो उठाते रहेगा, हम उठेंगे नहीं, तो परमेश्वर हमें वो उसके साथ लेके नहीं जाएगा. इसलिए हम सबको जागरूक रहना है. हालेलुया. और कुछ कारण है कि जागरूक रहना क्यों है, हमें जागरूक रहना है. उसके कारण हम 3 कारण हम देखेंगे. उसके लिए हम एक वचन पढ़ेंगे. मत्ती 24-42, मैथ्यू 24 and 42 वर्स. यास्तव जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जब हम प्रभु यीशु पर विश्वास रखते हैं, हम सब इस बात पर भी विश्वास रखते हैं कि प्रभु यीशु एक दिन आने वाला है. हालेलुया. इस दुनिया में आएगा और उसके लोगों को वो लेके जाएगा. इसलिए हमें क्यों जागरूक रहना है कि पहली बात कि वो प्रभु यीशु मसीह वो कब आएगा उसने बताया नहीं है. पहले वचन में चोर का भी उदाहरण दिया है. जब चोर चोरी करने के लिए आता है, वो बताकर आता है क्या? कल मैं रात को आपके घर में आने वाला हूँ चोरी करने के लिए, तब आप सब तैयार रखिए. आपका सोना, आपका पैसा बैंक में से निकाल कर लाइए, क्योंकि मैं क्या करने वाला हूँ, कल रात को आपके घर में आकर चोरी करूंगा. ऐसा चोर बताता है क्या? चोर अचानक आता है और सब कुछ लेके वो चला जाता है. जब प्रभु यीशु बताया होता है कि मैं कल आने वाला हूँ, मैं 27 में आऊँगा, मैं 2030 में आऊँगा, तब लोग क्या करेंगे?
पश्चाताप करेंगे, पाप की कबूली देंगे और वो तैयारी में रहेंगे। हाँ, कि अभी 2013 में आने वाला है तो सब बुरी बातें वो छोड़ देंगे और वो कैसे रहेंगे, अच्छा बर्ताव करेंगे, अच्छा रहेंगे, पाप को छोड़ेंगे, बुरा नहीं करेंगे। उनका वृत्ति कैसा रहेगा कि वो सब कुछ छोड़ देंगे लेकिन वो ढोंगीपना रहेगा, क्योंकि मुझे यीशु मसीह के साथ जाना है इसलिए मैं कर रहा हूं, कुछ पाने के लिए मैं कर रहा हूं। हालेलुया। इसलिए परमेश्वर ने वो डेट हमें बताए नहीं कि यीशु मसीह कब आने वाला है, इसलिए इधर कहता है कि यीशु कब आएगा वो हमें मालूम नहीं है, इसलिए हमें क्या करना है, जागृत रहना आहे। कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल, प्रभू केव्हा येणार आहे प्रभू आपल्या सर्वांना नेण्यासाठी, परंतु तो केव्हा येईल आपल्याला माहित नहीं। कुछ देर में भी आ सकता है, कल आ सकता है, वो उसकी इच्छा है। हालेलुया। वो पिता को मालूम है कब आएगा, कब वो अपने बेटे को भेज देगा हमें उसके साथ जाने के लिए। इसलिए हमें क्या करना है, हमें अच्छी तरह से जीवन बिताना है। इसलिए पहला कारण है कि प्रभु यीशु हमें लेने के लिए आने वाला है और वो कब आएगा पता नहीं, इसलिए हमें जागरूक रहना है। वॉचमैन शाम को जागरूक रहते, क्यों जागरूक रहते, क्योंकि उसके सोसाइटी में, उनके सोसाइटी में कोई चोर आना नहीं चाहिए। हालेलुया। हमें किस लिए जागरूक रहना है कि प्रभु एक दिन आने वाला है तो उसको उसके साथ जाना है मुझे, इसलिए मुझे जागरूक रहना है। दूसरा कारण है लूक 21 आणि 36 वचन, लूक 21 and 36 वर्स, लूक 21:36। तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा। आणि इथं सांगत आहे की होणाऱ्या गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभं राहण्यास समर्थ व्हावे, कि मैं जागरूक रहूंगा तब मैं समर्थ रहूंगा। हालेलुया। मैं जागरूक रहूंगा तो मैं तैयारी के साथ रहूंगा, इसलिए हमें जागरूक रहना है। जो नींद में रहते हैं वो समर्थ नहीं रहते, उनको रात में कोई भी आकर कुछ भी कर सकता है चोर। हालेलुया। लेकिन जो जागरूक है उनके पास चोर आएगा क्या, नहीं। जिस घर की लाइट बंद है उसके घर में चोरी होती है। हालेलुया। जिस घर की लाइट चालू रहती है उनके घर में चोरी होती है क्या, नहीं। क्योंकि लाइट चालू है इसका मतलब है कि उसके घर के लोग अभी भी जाग रहे हैं। हालेलुया। इसलिए इधर कहता है कि जब हम जागरूक रहेंगे तब हम जो बुरी बातें हैं वो बुरी बातों से हम छुटकारा पाएंगे, वो बुरी बातें छोड़ेंगे और अच्छा जीवन हम बिताएंगे, क्योंकि हमें मालूम है कि यीशु मसीह आने वाला है। और जब मेरे जीवन में बुरी बातें रहेंगी, मेरे जीवन में पाप रहेगा, तब यीशु मुझे लेके नहीं जाएगा। इसलिए मैं क्या रहूंगा, समर्थ रहूंगा। और दूसरी बात इधर कहता है कि उसके सामने खड़ा रहने के लिए मैं जागरूक रहूंगा, तभी मुझे पता चलेगा यीशु मसीह आया है। और जब मुझे पता चलेगा यीशु मसीह आया है तब मैं उसके साथ जाने के लिए तैयार रहूंगा। हालेलुया। इसलिए दूसरा कारण है कि हमें जागरूक रहना है, इसलिए कि हम सब आपण सर्व गोष्टी चुकवण्यास समर्थ असावा। इस दुनिया की जो चीजें है, इस दुनिया के जो पाप है, जो बातें परमेश्वर को पसंद नहीं है, वो बातें छोड़कर हम समर्थ बन जाए, हम पवित्र बन जाए, हम शुद्ध और उसके अनुसार हम जीवन बिताए। इसलिए हमें जागरूक रहना है। जो जागरूक है वो पाप कर सकता है क्या, नहीं। हालेलुया। जो नींद में वो पाप करता रहेगा। हालेलुया। क्रिश्चियन लोग भी, कोई जो जागरूक रहते वो पाप नहीं करते, लेकिन क्रिश्चियन लोग भी कभी कभी वो क्या करते कि वो पहला जो वचन हमने पढ़ा कि मैं थोड़ा वेळ आराम करतो, ऐसा कहते कहते उनका जीवन बीत जाता है, लेकिन वो पाप करना नहीं छोड़ते। इसलिए जो जागरूक है वो पाप नहीं करते, जो जागरूक है वो परमेश्वर के अनुसार जीवन बिताते हैं। इसलिए हमें समर्थ बनाने के लिए, उसके सामने जाने के लिए, हमें समर्थ बनाने के लिए और सब बुरी चीजों से हमें दूर रखने के लिए ये मदद करता है। क्या मदद करता है, हमारा जागरूक रहना, हमें हमारा जागरूक रहना। तीसरी बात कि हमें क्यों जागरूक रहना है, 26-41
मॅथ्यू 24:26-41. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा, जागृत राहा. परीक्षेत पडू नये याचा अर्थ कि जब परीक्षा हमारे जीवन में आएगी, जो लोग जागरूक रहेंगे उनको पता चलेगा ये परीक्षा किधर से आई है. हालेलुया. ये परीक्षा परमेश्वर की ओर से है या शैतान ने कुछ मेरे लिए का शैताननं माझ्यासाठी काहीतरी सापळा रचलेला आहे का, याची आपल्याला काय होणार, जाणीव होणार. हालेलुया. जो नींद में लोग हैं उनको ये बातों का पता नहीं चलने वाला. इसलिए इधर परमेश्वर का वचन कहता है कि परीक्षित पढ़ो नहीं, हम परीक्षा में नहीं पढ़ना है. इसका मतलब ये शैतान की मोह में हमें पढ़ना नहीं है और परमेश्वर की परीक्षा में हमें डट कर सामना करना है. हमें विश्वास में खंबीर होना है. इसलिए ये जागृत रहना हमें सिखाता है. म्हणून जेव्हा आपण जागृत असणार तेव्हा शैतानाचे मोह आपल्याला समजणार. शैतान आपल्याला कशा प्रकारे मोहात पाडून, पापामध्ये पाडून आपल्याला त्याच्यापासून दूर नेत आहे हे आपल्याला कळणार. आणि त्याचप्रमाणे परमेश्वर ज्या आपल्या परीक्षा घेत आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला आपण सामर्थ्यानं त्याचा सामना करणार. आपण विश्वासामध्ये डळमळणार नाही, आपण विश्वासामध्ये भक्कम राहणार. अशा प्रकारे ते आपल्याला मदत करणार. काय मदत करणार, जागृत राहणं आपल्याला मदत करणार. म्हणून पहिली गोष्ट की हमें क्या करना है, इस लास्ट डेज में आपण शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना पहली बात हमें करना है कि हमें जागृत रहना है. हालेलुया. जागृत रहना इसका मतलब क्या है की आध्यात्मिक गोष्टींना महत्व देणारे लोक बनायचं आहे. याचा अर्थ की जे प्रार्थना करणारे लोक आहेत जे जागृत आहेत, जे देवाचं वचन वाचतात ते जागृत असणारे लोक आहेत, जे नियमितपणे चर्चमध्ये येतात, जे नियमितपणे एकमेकाच्या सहभागितेमध्ये येतात, जे नियमितपणे देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगत आहेत ते जागृत लोक आहेत. आणि जे जागृत लोक आहेत त्यांनाच येशू घेऊन जाणार आहे. म्हणून आपल्याला जागृत राहायचं आहे. आणि जागृत कशासाठी की येशू कधी येणार हे आपल्याला माहित नाही. जागृत यासाठी की सर्व वाईट गोष्टीपासून आपल्याला लांब राहण्यासाठी ते मदत करणार आणि आपल्याला त्या पुत्राच्या समोर उभा करण्यास ते समर्थ ठेवणार. आणि आपण मोहामध्ये पडू नये, आपण परीक्षेमध्ये टिकून राहावं यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणार. जो लोग जागृत है उन लोगों को ये सब कुछ ध्यान में आएगा. हालेलुया. जो लोग जागृत नहीं है उनको ये चीजें ध्यान में नहीं आएगी और उनके ध्यान में ये चीजें नहीं आएगी तो उसका परिणाम क्या होगा, उसका उसमें ही अंत हो जाएगा और वो उनका नाश हो जाएगा. हालेलुया. इसलिए हमें ये बातें ध्यान से ग्रहण करना है, सुनना है और इसके अनुसार हमें जीवन बिताना है. हमें जागृत रहना है. हालेलुया. सर्वांनी म्हणा की मला जागृत राहायचं आहे, मुझे जागृत रहना है. प्रेज द लॉर्ड. मैं जब जागृत रहूंगा तभी यीशु मसीह के साथ जा पाऊंगा. हालेलुया. जब मैं जागृत नहीं रहूंगा यीशु मसीह के साथ मैं जाने के लिए वो क्षमता मेरे पास नहीं रहेगी. इसलिए परमेश्वर मुझे कहेगा कि मैं तुमको पहचानता नहीं, मैं तुम्हाला ओळखत नहीं. हालेलुया. म्हणून पहली बात हमने सीखे कि हमें जागृत रहना है. दूसरी बात हम देखेंगे की ते मत्ती 24 आणि 44 वचन जे वाचलं की तुम्ही सिद्ध असा कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र आहे. दुसरी गोष्ट की आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध राहायचं आहे. हमें सिद्ध रहना है. सिद्ध रहना है इसका मतलब हमें तैयारी के साथ रहना है. ज्याप्रमाणे हमारे चर्च में बच्चे स्टूडेंट्स वो इधर किस लिए आए, कशासाठी आलेत, एंजॉय करायला आलेत का इकडं, हाँ तैयारी करने के लिए. किस बात की तैयारी करने के लिए, नीट एग्जाम की तैयारी करने. नीट एग्जाम के बाद क्या करेंगे आप लोग, हाँ हाँ काय स्टुडंट अजून ठरलं नाही काय, हा नीट कशासाठी असते, डॉक्टर बनण्यासाठी. हालेलुया. इसलिए
बच्चे इधर क्या करने के लिए आए? तैयारी करने के लिए। वो नीट एग्जाम की तैयारी करेंगे, नीट एग्जाम में उनको अच्छे मार्क्स पड़ेंगे तो वो डॉक्टर के लिए, वो डॉक्टर का कोर्स वो कर सकते हैं, और जब वो कोर्स करेंगे तब वो अच्छे डॉक्टर बन पाएंगे। हालेलुया। जब ये लोग नहीं करेंगे तो वो डॉक्टर बन पाएंगे क्या? नहीं बन पाएंगे। हालेलुया। इसके लिए उनको तैयारी करना है। अभी उसी प्रकार हमें भी सिद्ध रहना है। हमें ख्रिस्ती जीवन में, हम जब विश्वास में है तब हमें भी सिद्ध रहना है। किस लिए सिद्ध रहना है? कि प्रभु यीशु मुझे लेने के लिए आने वाला है, तब उसके सामने जाना है, तो मैं ऐसे ही सामने जाकर खड़ा हो नहीं सकता। हालेलुया। जब यीशु मसीह मुझे देखेगा कि मैं सिद्ध हूं, मैं तैयार हूं, तभी यीशु मसीह मुझे लेके जाएगा। मैं उसके सामने खड़ा रहूंगा और वो मुझे देखेगा कि मैं तैयार नहीं हूं, अभी तक मेरी तैयारी नहीं हुई है, तो यीशु मुझे उसके साथ लेके नहीं जाएगा। इसलिए मुझे क्या करना है? तैयार भी रहना है। हालेलुया। शादी का उदाहरण, कि शादी में जो पति पत्नी जो होने वाले होते हैं वो क्या करते हैं? एक दूसरे के लिए तैयारी करते हैं। हाँ, बहुत अच्छे से तैयारी करेंगे, मेकअप करेंगे, ऑर्नामेंट्स पहनेंगे, अच्छे क्लोथ्स पहनेंगे, और उसके साथ दूसरे जे रिलेटिव्स है वो उसके जे नवरा बायको आहेत त्यांच्यापेक्षा जास्त तयारी करतात। हा, कशासाठी? की मुझे अच्छा दिखना है। हालेलुया। या जगी गोष्टी आहेत, या जगातील गोष्टींच्या अनुसार आपण स्वतःची तयारी करत असतो, परंतु एक महत्वपूर्ण तयारी आहे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, ती तयारी आपण विसरता कामा नये। हालेलुया। आपण पैसे साठवतो, आपण घर बांधतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो की आपल्या जीवनामध्ये काहीतरी साध्य करायचं असतं। मला गाडी घ्यायचं आहे, मला घर बांधायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, म्हणून आपण तयारी करतो आणि या गोष्टीसाठी आपण श्रम करतो, परंतु या सगळ्या गोष्टी पृथ्वीवरतीच राहणार आहेत, परंतु आध्यात्मिक गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी तयारी करायची आहे। हालेलुया। आध्यात्मिक गोष्टीसाठी, याचा अर्थ की स्वर्गामध्ये जाण्यासाठी, त्या परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी मला तयारी करायची आणि मला तयारीत राहायचं आहे। म्हणून शेवटच्या काळामध्ये दोन गोष्टी आहेत। पहिली गोष्ट काय आहे? जागृत राहायचं आहे। हालेलुया। झोपून चालणार नाही, जे झोपलेले आहेत ते इथंच राहणार। हालेलुया। मग 7 वर्षाचा महासंकटाचा काळ अति भयानक। हालेलुया। जे जागृत लोक आहेत ते रॅप्चर मध्ये येशूच्या सोबत जाणार। हालेलुया। म्हणून आपल्याला जागृत राहायचं आहे। आणि दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की आपल्याला तयारी, जागृतच राहून चालणार नाही। वॉचमन कसा असतो? जागा असतो, परंतु सोबत काय असते? एक दंडुका पण असतो। हालेलुया। कशासाठी असतो दंडुका? ती त्याची तयारी असते की कोणतर आलं, धोका आहे त्याला, किंवा कोणतर चोर आलं तर त्याची तयारी असते। तो झोपत नाही, खुर्चीवरती बसलेला असतो। हालेलुया। रात्रीचं काय करतो? तो तयारी करत असतो। याचा अर्थ की तो रात्री सोसायटीमध्ये काय करणार? जाणार, राऊंड मारणार। त्यानंतर जर जास्त वॉचमन असतील तर त्यांचा एक आवाज असतो, काय? जागते रहो। हालेलुया। एकानं जागते रहो म्हटलं की दुसरा पण म्हणणार जागते रहो। हालेलुया। पहिले राजांच्या काळामध्ये सुद्धा अनेक सैनिक काय करायचे? रात्रीचे जागे असायचे की कोण आपल्या किल्ल्यांच्या वरती हल्ला करणार। शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर आपल्याला ते पण आपल्याला पाहायला मिळतं की सैनिक रात्रीचे सुद्धा जागृत असायचे। हालेलुया। ते तयारीत असायचे, ते नेहमी तयारीत असायचे। कधी पण त्यांना सांगितलं की आता युद्ध करायचं आहे, लगेच ते तयारीमध्ये, त्यांची मानसिक तयारी नेहमी झालेली असायची। त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा नेहमी तयारीत राहायचं आहे। हालेलुया। तर आपल्याला तयारी कशा प्रकारे करायची त्याबद्दल आपण काही वचन वाचणार आहोत। लूक याचा 12वा अध्याय 35 ते 37 वाचा। लूक चॅप्टर 12 35 से 37। तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या, आणि तुम्ही लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा। आणि घरी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य। मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवेल आणि येऊन त्यांची सेवा करेल। तो रात्रीच्या दुसऱ्या, आणि तो सांगत आहे की जे दास जागृत आहेत, जे लोग जागृत आहेत, जो लोग जागृत रहेंगे वो कैसे लोग हैं? वो धन्य लोग हैं।
हमें जागृत कैसे रहना है की 35 वचन में कहता है की तुमच्या कमरा बांधलेल्या दिवे लावलेले असे असू द्या. तयारीमध्ये 2 गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. कोणतं की पहिली कमरा कशा पाहिजेत, बांधलेल्या पाहिजेत. खेड्यामध्ये तुम्ही जर गेले असाल कधी, खेड्याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेतलेला असाल की काही जर काम करायचं असेल तर शेतकरी किंवा लोक काय करतात, कंबर बांधतात. आपण मराठीमध्ये सुद्धा हायस्कूलमध्ये तो मुहावरा किंवा तो वाक्प्रचार आपण ऐकला असेल की कंबर बांधणे. हालेलुया. कमर कसना. कमर कसना इसका मतलब है कि हमें तैयारी में रहना है. हालेलुया. कंबर कसणे म्हणजे की मला काहीतरी काम करायचं आहे आणि त्या कामासाठी मी काय करत आहे, स्वतःला तयार करायला आहे. आता मी काम करणार आहे. म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला आपण नेहमी कंबर कसणारे लोक पाहिजेत. हालेलुया. आपली कंबर कसलेली पाहिजे. याचा अर्थ की कधी पण येशू येऊ दे, रात्री 12 वाजता येऊ दे, 2 वाजता येऊ दे किंवा कधी पण येऊ दे, दिवसा येऊ दे, कोणत्याही क्षणामध्ये येऊ दे, आपली कंबर कशी पाहिजे, कसलेली पाहिजे. हालेलुया. मी येशू आल्यानंतर येशू सोबत जाणार. हालेलुया. असं आपलं जीवन असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट इथं सांगत आहे की दिवे लागलेले असू द्यात. इथं काय सांगत आहे की तुमच्या कमरा बांधलेले आणि दिवे लागलेले असू देत. आपले दिवे कसे पाहिजेत, पेटलेले पाहिजेत. लागलेले म्हणजे पेटलेले, पेटते दिवे पाहिजे. ज्याप्रमाणे 10 कुमारीचा दाखला आपल्या सर्वांना माहित आहे. ज्यांचे दिवे पेटलेले होते ते कुठे गेले, प्रभू येशू सोबत गेलेत. आणि ज्यांचे दिवे विझलेले होते त्यांना येशू काय म्हटला, मी तुम्हाला ओळखत नहीं, मैं आपको पहचानता नहीं. इसलिए 2 बातों से हमें तैयार रहना है, हमें सिद्ध रहना है कि हमें कमर बांधना है. इसका मतलब कि 24 आवर्स हमें क्या करना है, तैयारी में रहना है. जो मेडिकल दुकान आहे त्याच्यावरती काय असते, बोर्ड असतो 24/7. याचा अर्थ की 24 तास तुम्हाला त्या दुकानामधून औषध उपलब्ध राहणार. हालेलुया. कधी पण तुम्ही गेले तर तुम्हाला त्या दुकानामधून औषध मिळणार. तसं आपलं जीवन पाहिजे. हालेलुया. 24/7. कधी पण येशू येऊ दे, येशू आपल्याला उठवणार आणि तो घेऊन जाणार. कधी घेऊन जाणार, आपण सिद्ध असणार तेव्हा. आणि दुसरी गोष्ट की आपले दिवे कसे पाहिजेत, जळते पाहिजेत. दिवा हे काही गोष्टींचं प्रतीक आहे. दिवा हे पवित्रतेचं प्रतीक आहे. हालेलुया. त्यानंतर दिवा हे चांगुलपणाचं प्रतीक आहे. दिवा हे सत्याचं प्रतीक आहे. आणि दिवा हे प्रकाशाचं प्रतीक आहे. हालेलुया. दिवा जर पेटता असेल तर तो दिवा एक काम करतो, प्रकाश देण्याचं काम करतो. सगळा अंधार निघून जातो आणि दिव्यामुळे काय होतो, प्रकाश तयार होतो. प्रकाश म्हणजे ती पवित्रता, चांगुलपणा आणि सत्य आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे, पवित्रता पाहिजे. आपण जर पापी असेल, आपण जर पाप करत असेल तर येशू आपल्याला घेऊन जाणार नाही. त्यासाठी येशूला जर आपण तयारी करायची तर आपली तयारी कशी पाहिजे, शुद्धतेची पाहिजे. हालेलुया. आपल्याला पवित्र राहावं लागेल. दुसरी गोष्ट की चांगुलपणा. आपलं जीवन कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. लोकांनी आपल्याबद्दल साक्ष दिली पाहिजे का हा व्यक्ती कसा आहे, चांगला आहे. हालेलुया. कधी पण आपल्याला लोकांना मदत करणारा, कधी पण लोकांच्या सोबत राहणारा, लोकांच्यासाठी प्रार्थना करणारा, हा नेहमी लोकांच्या सहभागितेमध्ये राहणारा. हालेलुया. म्हणून लोकांनी आपल्याबद्दल ही साक्ष दिली पाहिजे की चांगला व्यक्ती आहे. चांगुलपणा आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर जो दिवा आहे तो दिवा हे सत्याचं प्रतीक आहे. आपल्यामध्ये लबाडी असता कामा नाही. हालेलुया. नाहीतर सकाळी प्रार्थना करायची, रात्री प्रार्थना करायची आणि दिवसभर फोनवर थापा. हालेलुया. नुसतं खोटारडेपणा. असं जर आपलं जीवन असेल तर येशू आपल्याला घेऊन जाईल का, नाही. म्हणून जे आहे सत्यामध्ये आपल्याला चालायचं आहे. येशू कधी खोटं बोललेलं आढळला का तुम्हाला? नवीन करारामध्ये येशूचं जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे. हा, येशू नेहमी सत्य बोला. आणि जर आपण येशूचे लोक आहोत, येशूचे लेकर आहोत, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय पाहिजे, सत्यता पाहिजे. हालेलुया. जर कोणीतरी फोन केला की कुठं आहात, तर आपण सत्यच बोललं पाहिजे, मी घरी आहे. हालेलुया. नाहीतर आपल्याला त्रास होणार म्हणून आपण काय सांगतो की मी घरी नाही, मी बाहेर आहे. हा, तुम्ही नंतर या भेटायला. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण लोकांच्यासाठी कशा प्रकारे उपलब्ध आहोत. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये सत्य आहे का? आणि सत्यामध्ये चालणारे लोक परमेश्वराला खूप
आवडतात. हालेलुया. जो लोग सत्य में जीवन बिताते हैं, जो सत्य बोलते हैं, सत्यता में जीवन बिताते हैं, वो लोग परमेश्वर को बहुत ज्यादा पसंद है. सत्य रहने में तकलीफ होगी, लेकिन उसका आनंद बहुत अच्छा आहे. हालेलुया. सत्यामध्ये जीवन जगताना तुम्हाला त्रास होईल. हालेलुया. तुम्ही जेव्हा सांगणार की मी घरी आहे, लोक येऊन तुम्हाला त्रास देतील, पण जेव्हा लोकांच्या अडचणी तुम्ही ऐकाल, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, त्यांच्या समस्या जेव्हा सोडवण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यामधून जो मिळणारा तुम्हाला आनंद आहे, तो आनंद एक अद्भुत आनंद असणार आहे. म्हणून सत्यानं चालत असताना तुम्हाला त्रास होणार, परंतु त्यामधून तुम्हाला एक आध्यात्मिक चांगला अनुभव सुद्धा तुम्हाला मिळणार. म्हणून आपल्याला सिद्ध कसं व्हायचं आहे? पहिली गोष्ट काय करायचं आहे? कंबर बांधायची आहे. हालेलुया. आपल्या सगळ्यांची कशी पाहिजे? कंबर नेहमी बांधलेली पाहिजे. याचा अर्थ की यीशु कभी भी आने दो, मैं तैयार हूँ. हालेलुया. और दूसरी बात की हमारे दिए जलते रहने चाहिए. आपला दिवा कसा पाहिजे? पेटता पाहिजे. कशाने पेटला पाहिजे? पवित्रतेनं. त्यानंतर चांगुलपणानं, चांगलं वागायचं आहे. हालेलुया. माझ्या आजूबाजूचा, माझे मित्र मैत्रिणी, माझे कलिग्स, माझ्या आजूबाजूचे शेजारचे लोक कसेही वागू देत, माझं कर्तव्य काय? मला कसं वागायचं आहे? चांगलंच वागायचं आहे. जो मला कोणी शिव्या देऊ दे, काही वाईट बोलू दे, तो त्याच्या बोलण्याचं प्रतिफळ त्याला मिळणार, परंतु मला कसं वागायचं आहे? चांगलं बोलायचं आहे, चांगलं वागायचं आहे. तो चांगुलपणा आपण जपूया आणि सत्यामध्ये आपण जीवन जगायचं आहे. पहिले थेस्सल 5 अध्याय 8 वचन वाचा. 1 थेस्सल 5 चॅप्टर और 8 वचन. परंतु जे आपण दिवसाचे आहो ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. दुसरं आपण सिद्धता. आपण सिद्ध कसं व्हायचं आहे? विश्वास व प्रीती हे उरस्त्राण आणि तारणाची आशा हे आपल्याला घालायचं आहे. शेवटच्या काळामध्ये शैतान काम करेल. शैतान हमको बहुत तकलीफ देगा और हम विश्वास में ना टिके रहे, इसलिए वो हमारे ऊपर अभी भी काम कर रहा है. हालेलुया. हमारे जीवन में तकलीफ होगी. शैतान आके आपके कान में कुछ ना कुछ बातें बताएगा कि यीशु मसीह पर विश्वास रखता है और अभी भी समस्या है, हाँ, अभी भी तकलीफ है, अभी भी बीमारी तुम्हारे जीवन में है. इसलिए हमारा विश्वास कमजोर करने की कोशिश करेगा. इसलिए हमें सिद्ध कैसे रहना है? हमारा विश्वास आपल्याला नेहमी दृढ करायचा आहे. हालेलुया. मी आजारी असू दे, माझी परिस्थिती कशी असू दे, माझा विश्वास मला नेहमी भक्कम करायचा आहे. मी जर विश्वासामध्ये टिकून राहणार तर परमेश्वर मला त्याच्यासोबत घेऊन जाणार. त्यानंतर दुसरी गोष्ट की प्रीती. आपलं जीवन कसं पाहिजे? प्रीतीनं भरलेलं पाहिजे. जगातील प्रीतीबद्दल मी सांगत नाही. जगामधील प्रेमामध्ये काय? वासना भरलेल्या आहेत. हालेलुया. तरुण मुलं मुली काय म्हणतात? आय लव्ह यू. हा, आय लव्ह यूचा अर्थ पण माहीत नसतो, परंतु त्यांच्या प्रेमामध्ये वासना भरलेली असते. त्यांच्या प्रेमामध्ये शारीरिक इच्छा दडलेल्या असतात. जो खरं प्रेम करतो तो कसं प्रेम असतं? निस्वार्थी प्रेम. हालेलुया. निस्वार्थी प्रेम या जगामध्ये एकाच व्यक्तीने केलेलं आहे आणि ते कोण व्यक्ती आहे? येशू ख्रिस्त. हालेलुया. आपण वाईट होतो, आपल्याला वाचवण्यासाठी येशूनं प्रेम केलं. हालेलुया. आपलं पाप त्यानं काय केलं? स्वतःवरती घेतलं आणि तो आपल्यासाठी मरण पावला. त्यानं अपेक्षा ठेवली नाही. त्यानं बिना अपेक्षेचं आपल्यावरती काय केलेलं आहे? प्रेम केलेलं आहे. त्याला अगापे प्रेम म्हटलं जातं. अगापे प्रेम म्हणजे कोणतीही आशा किंवा कोणतीही इच्छा न ठेवता स्वतःहून केलेलं प्रेम. म्हणून दुसरी गोष्ट की आपल्याला प्रेमामध्ये सिद्ध राहायचं आहे. हालेलुया. आपल्याला नेहमी प्रेम करायचं आहे. निस्वार्थी प्रेम करायचं आहे. एकमेकाच्या वरती प्रेम करायचं आहे. त्यानंतर आपल्या कुटुंबावरती प्रेम करायचं आहे. हालेलुया. कधी कधी अशी परिस्थिती असते की आपण जगावरती प्रेम करतो, परंतु घरामधल्या आईवडिलावरती प्रेम करायला आपल्याला वेळ नाही. हालेलुया. हम आजूबाजू के लोगों के प्रति हमारे मन में बहुत प्यार उमड़ कर आएगा. हाँ, हमारे कलीग्स के बारे में, हमारे मित्र मैत्रिणी इनके बारे में हमारे मन में प्यार आएगा, लेकिन हमारे जो जन्मदाता है, माता पिता, उनके बारे में प्यार नहीं. उनके साथ हम क्या? बुरा बर्ताव करते रहेंगे. इसलिए आपल्याला सगळ्यांच्यावरती प्रेम करायचं आहे. सुरुवात कुठून करायचं आहे? आई वडिलांच्याकडून. हालेलुया. मेरे मम्मा मेरे माता पिता को प्यार करना है, मेरे भाई बहन को प्यार करना है,
और आजू बाजू के सब लोगों से हमें प्यार से रहना है. जगिक प्रेमाबद्दल मी सांगत नाही. हालेलुया. हे जगिक प्रेमाबद्दल सांगत नाही. जगिक प्रेमामध्ये वासना भरलेल्या आहेत, अपेक्षा भरलेल्या आहेत, वाईट गोष्टी भरलेल्या आहेत. परंतु हे प्रेम काय की ज्याप्रमाणे आपण एकमेकांच्या वरती प्रेम करत आहोत तसं हे प्रेम आहे. म्हणून आपल्याला विश्वासामध्ये तयार राहायचं आहे, प्रीतीमध्ये तयार राहायचं आहे आणि त्यानंतर तारणामध्ये तयार राहायचं आहे. तारण टिकवून ठेवायचं. येशूने सांगितलं की येशूवरती आपण जेव्हा विश्वास ठेवतो, आपलं पाप कबूल करतो, आपलं काय होतं, तारण होतं. परंतु एकदाच तारण झाल्यानंतर ते तारण टिकवून सुद्धा ठेवायला पाहिजे. येशूवरती विश्वास ठेवला, पापांची क्षमा मागितली, येशूने आपल्याला पापांची क्षमा केली आणि त्यानंतर वाटेल तसं वागलो तर आपलं तारण होणार आहे का? आपल्याला स्वर्गात जागा मिळणार आहे का? नाही. म्हणून आपल्याला जे तारण मिळालेलं आहे ते तारण सुद्धा आपल्याला टिकवून ठेवावं लागेल. आणि जर आपण सिद्ध नाही राहिलो तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं वचन वाचू आणि आपण प्रार्थना करू. लूक 12 अध्याय 46 ते 48 वचन वाचा. लूक 12 chapter 46-48. वाचा कुणाला मिळाला असेल तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा निवडतो. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके भेटले. पुढं 48. परंतु ज्याने फटके मिळवण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळते. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील. आणि इथं वचन तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा हे काळजीपूर्वक वचन वाचा. हे 3 वचन. यामध्ये 47 वचन सांगते की आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहीत असतात ज्या दासाने तयारी केली नाही आणि त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला काय मिळतील? किती फटके भेटतील? पुष्कळ फटके भेटतील. पुढे सांगत आहे की ज्याने फटके मिळण्याजोगे कृत्य माहीत नसता केले. याचा अर्थ की परमेश्वराने आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे, कसं राहायचं आहे, कशा प्रकारे तयारी करायची आहे, आपल्याला आता माहीत झालेलं आहे. हालेलुया. आता परमेश्वराची जबाबदारी संपलेली आहे. आता फटके खायचे का त्याच्याबरोबर स्वर्गात जायचं हे कुणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये. हालेलुया. जर मी त्याच्याप्रमाणे वागणार नाही आणि जर मी तयारी करणार नाही तर मला फटके मिळणार. पुढे सांगत आहे की ज्याला माहीत नव्हतं कसं वागायचं परंतु तरी सुद्धा तो चांगला वागत आहे, सत्यामध्ये वागत आहे, तर त्याला काय मिळतील? कमी फटके मिळतील. परंतु आपल्याला माहीत असून जर आपण त्याप्रमाणे वागत नाही तर आपल्याला जास्त फटके मिळतील. याचा अर्थ की आपल्याला सार्वकालिक नाशाकडे आपल्याला परमेश्वर घालवून देईल. हालेलुया. परमेश्वर आपल्याला आणि पुढे सांगत आहे की त्याची ज्या कोणाजवळ पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल, ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळ पुष्कळच अधिक मागतील. आणि ज्याला पुष्कळ दिलं गेलं आहे, ज्याला पुष्कळ माहीत आहे त्याच्याकडून तशीच अपेक्षा ठेवली जाईल. हालेलुया. जेवढा आपण आध्यात्मिकरित्या तयार झालेले आहोत त्याचप्रमाणे परमेश्वर आपली अपेक्षा करत आहे. जर एखादा नवीन व्यक्ती आला आपल्या चर्चमध्ये, तो जर नवीन विश्वासामध्ये आहे, परमेश्वर त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? त्याचा विश्वास वाढावा ही अपेक्षा ठेवणार. हालेलुया. आता इथं आपण सगळेजण जुने लोक आहोत. हालेलुया. आपल्याला सगळं काही माहीत आहे. हालेलुया. आपल्याकडून अपेक्षा काय करत असणार परमेश्वर? आपल्याकडून अपेक्षा परमेश्वर वेगळी करत असणार. हालेलुया. आणि नवीन व्यक्तीकडून परमेश्वराची अपेक्षा वेगळी असणार. हालेलुया. म्हणून आता तुम्ही ठरवा की तुमच्याकडून परमेश्वर काय अपेक्षा करत आहे. हालेलुया. आणि जर आपण त्या अपेक्षेप्रमाणे करत नाही आहोत, त्याच्या इच्छेप्रमाणे आपण करत नाही आहोत, आपण सिद्ध स्वतःला तयार करत नाही आहोत, तर त्याप्रमाणे आपल्याला परिणाम भोगावा लागणार आहे. हालेलुया. म्हणून 2 गोष्टी आहेत की आपल्याला काय करायचं आहे, शेवटच्या काळामध्ये जागृत राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट की आपल्याला सिद्ध राहायचं आहे, तयारीमध्ये आपल्याला राहायचं आहे. या 2 गोष्टी असल्यानंतरच आपण कुठे जाणार? स्वर्गामध्ये येशूच्या सोबत जाणार आहोत. सर्वांनी डोळे बंद करूया. या वेळेमध्ये आपण उठून उभा राहूया सर्वांनी.
थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया. या वेळेमध्ये परमेश्वर आपल्या सर्वांशी बोललेला आहे. थँक्यू जीसस. आपल्या सर्वांना जागरूक राहायचं आहे. आपल्या सर्वांना सिद्ध राहायचं आहे. आपल्याला तयारीमध्ये राहायचं आहे. या दोन गोष्टी असल्यानंतर जेव्हा येशू आपल्याला घ्यायला येईल तेव्हा येशू सोबत आपण सर्वजण जाणार आहोत. जर मी स्वतःची तयारी करत नाही तर परमेश्वर मला म्हणेल की मी तुला ओळखत नाही. पण या वेळेमध्ये आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया की मी जागृत आहे का? मी सिद्ध झालेला आहे का? माझी तयारी झालेली आहे का? ज्या प्रमाणात कंबर बांधून आपण नेहमी तयार असायला पाहिजे. जेव्हा आपली कंबर बांधलेली असेल, आपण येशूला जाण्यासाठी समर्थ तयार असेल, तेव्हा येशू येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. प्रिया, म्हणून या शेवटच्या दिवसांमध्ये आपण या गोष्टी आपण गांभीर्याने याकडे लक्ष देऊया की मला जागृत राहायचं आहे, मला आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व द्यायचं आहे, मला प्रार्थना करायची आहे, मला देवाचं वचन वाचायचं आहे, मला एकमेकांच्या सहभागितेमध्ये राहायचं आहे, मला मंडळीमध्ये जायचं आहे, मला विश्वासामध्ये वाढायचं आहे, मला आज्ञापालन करायचं आहे, देवाच्या वचनानुसार मला जीवन जगायचं आहे. जो असा आहे व्यक्ती तो जागृत व्यक्ती आहे. प्रिया, म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की मी जागृत आहे का? जर मी जागृत नसेल तर आपण परमेश्वराचा आत्मा आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, तो जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण इथून पुढे जागृत राहूया. आपण इथून पुढे स्वतःला तयार करूया, स्वतःला सिद्ध करूया. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा, धन्यवाद देतो. आजचं वचन तू आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. परमेश्वर, आम्ही जागृत राहण्यासाठी, आम्ही सिद्ध असण्यासाठी, आम्ही तयारीमध्ये असण्यासाठी परमेश्वरा तुझी कृपा तू आम्हाला दे. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पडलेलं वचन कार्य करू दे. त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे आम्ही वागण्यासाठी पवित्र आत्मा तो मला सहाय्य कर. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी, त्याप्रमाणे वागण्यासाठी तुझी कृपा तो आम्हाला दे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. आणि राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.